पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती चेअरमन बाबूराव चांदेरे यांची एक व्हिडिओ क्लिप जी आहे ती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली। त्या व्हायरल क्लिप नंतर त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला। मात्र हा गुन्हा ज्यांनी दाखल केला ते फिर्यादी आपल्या सोबत आहेत प्रशांत जाधव। त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण की नक्की काय घटना घडली की त्यानंतर जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आला। आपल्या सोबत प्रशांत सर आहेत। सर काय सांगाल त्या दिवशी नक्की काय झालं की तुम्हाला गुन्हा दाखल करण्याची वेळ आली? सर आमच्या प्लॉटमध्ये सर्वे नंबर 273 मध्ये बाबूराव चांदेरे हे काही पोकलॅन मशीन घेऊन खोदाई करण्यासाठी आले होते। त्यावेळी आमच्या इथल्या केअरटेकरने मला फोन केला की बाबा असं असं आपल्या इथे खोदाईचं काम चालू आहे, तुम्ही येऊन पहा। म्हणून मी ते पाहण्यासाठी गेलो असता तिथे मशीन्स आणि 15-20 माणसं उभी होती आणि खोदाईचं काम चालू होतं। ते आमच्या प्लॉटमध्ये चालू होतं। मग त्या लोकांशी फक्त मी बोलत होतो की बाबा तुम्ही कोणाच्या सांगण्यानं करताय की याची परमिशन आहे का, काय आहे का। तेवढ्याच बाबूराव चांदेरे पाठीमागणे आले आणि त्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली। त्यांनी मला मारहाण केल्यावरती तिथून मी थोडासा साईडला होऊन आमच्या सरांना फोन केला की सर असा असा विषय आहे आणि ते आपल्या प्लॉटमध्ये त्या खोदाई करतायत, ते त्यांच्याकडे परमिशन वगैरे कुठली नाही। मी आमच्या सरांना सांगितलं। सर ते थोड्या वेळाने आले आणि आमचे सर फक्त गाडीनं खाली उचलून विचारत होते की बाबा काय कसा विषय काय। बाबूराव चांदेरेंनी त्यांनाही मारहाण करायला सुरुवात केली। व्हिडिओमध्ये जे बाबूराव चांदेरेंनी ज्यांना खाली पाडलं ते तुम्ही आहेत का? व्हिडिओमध्ये बाबूराव चांदेरे खाली पाडलं ते आमचे सर आहेत विजय रोंदळे म्हणून, त्यांनी खाली पाडलेलं आहे। तर त्यांच्याकडून असं बी सांगण्यात येते बाबूराव चांदेरेकडून की तुम्ही दगडफेक त्यांच्यावर जी आहे ती सुरू केली म्हणून हा वाद सुरू झाला। सर दगडफेक करण्याचं त्यांनी जे कालचं त्यांची मी न्यूज ऐकली, त्यांनी सांगितलं की विजय रोंदळे यांनी दगडफेक केली। तर तुम्ही ती जो व्हायरल व्हिडिओ आहे तुम्ही व्यवस्थित पाहिलात तर विजय रोंदळे हे गाडीतून खाली उतरल्या बाबूराव चांदेरेंनी त्यांच्यावरती मारहाण करायला सुरुवात केली होती, ही तुम्हाला पाहता येईल। ते झाल्यावरती मग विजय रोंदळे यांनी दगडफेक केली कधी ते त्यांनी मारहाण करण्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की दोघा जणांनी त्यांना पकडून पण ठेवलं होतं, दोन्ही हात त्यांच्यावर पकडले होते। मग दगडफेक झाली कशी? ह्या व्यतिरिक्त त्या मशीनचा जो मालक आहे तुम्ही त्यांच्याशी खात्री करून घेऊ शकता की बाबा तुमच्या मशीन खरंच दगडफेक झाली आहे का बाबा। विजय रोंदळे जे आहेत त्यात आता कुठं आहेत आणि त्यांची काय स्टेटस आहे आता? विजय रोंदळे आता हे मणिपाल हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये आहे। त्यांच्या डोक्याला प्रचंड दुखापत झाली आणि आता जस्ट मार्चमध्ये त्यांची ओपन हार्ट सर्जरी पण झाली होती। तर त्यामुळे त्यांना प्रचंड धक्का बसलेला आहे। त्यांच्या गुडघ्याला डोक्याला भरपूर प्रमाणात मार लागलेला आहे आणि त्याचा थोडासा त्यांच्या त्या ओपन हार्ट सर्जरी आता लेटेस्टमध्ये झाल्यामुळे थोडं त्यांना तो पण धक्का थोडासा आहे। आपण पाहिलं तर ती दरम्यान गुन्हा देखील दाखल झाला। समाधानी आहात त्या गुन्ह्याच्या संदर्भात? गुन्हा जो दाखल केलेला आहे तो माझ्या मते खूप किरकोळ गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्हा दाखल केलेला आहे। अपेक्षा पोलीस प्रशासनाकडनं जरा थोडीशी अधिकची होती, त्यामुळे थोडीशी नाराजी आहे। हे जर विषय फक्त असा झाला की जर समजा की मी किंवा विजय सरांनी जर बाबूराव चांदेरेंना मारहाण केली असती तर पोलीस प्रशासनाने अशीच कारवाई केली असती का आमच्यावरती? आम्हाला त्या दिवशी रात्री पोलिसांनी घरातनं उचलून अटक वगैरे करून सगळा विषय केला असता। मग असा दुजाभाव का करावा? मागणी फक्त एवढीच आहे की बाबा जरा कलम वाढ करून व्यवस्थित आम्हाला न्याय द्यावा, दुसरी कायच अपेक्षा नाही। आपण पाहिलं तर बाबूराव चांदेरे हे कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले असतात। त्याचे अनेक व्हिडिओ क्लिप देखील आता त्या प्रकरणानंतर बाहेर येऊ लागलेले आहेत। काय मागणी कराल सर्वसामान्य म्हणून तुम्ही काय मागणी कराल? सर्वसामान्य म्हणून प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की अशी काही कारवाई करावी जेणेकरून बाकीचे जे अशी दादागिरी वगैरे करतात त्यांच्यावरती वचक बसेल, अशी काहीतरी कारवाई करावी। आणि आताची जी कारवाई आहे ती थोडीशी जरा अधिक कडक करावी एवढी मागणी आहे। तर पोलिसांकडून सांगण्यात येतं की हा जो गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा त्या गुन्ह्यात अटक करण्याची तरतूद आहे, मात्र पोलीस ठरवू शकतात ते की अटक करायचं की नाही करायचं। आता त्याबद्दल बोलायचं म्हणलं तर कसं व्हिडिओ व्हायरल मध्ये तुम्ही पाहिलेला आहे की त्यांच्यावर कशी ट्रीटमेंट चालू आहे, काय त्यांच्या डोक्याला टोटली सगळं म्हणजे टोटल बँडेज आहे कम्प्लिटली। रक्तस्राव भरपूर प्रमाणात झाला होता। तुम्ही व्हायरल व्हिडिओ मध्ये फोटो क्लिप पण आहे ते पण बघू शकता। त्या मनाने लावलेले कलम आम्हाला जरी वाटतं जरा थोडेसे किरकोळ आहेत। नक्कीच जे लावलेले कलम जे आहेत ते आता किरकोळ आहेत, जुजबी कलम असल्याचा आरोप जो आहे आता प्रशांत जाधव यांनी या ठिकाणी केलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कडक कारवाई करत कडक कलम जे आहेत ते त्या ठिकाणी लावत बाबूराव चांदेरे यांना अटक करण्याची मागणी जी आहे ते फिर्यादी यांच्याकडून करण्यात आलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.